माननीय महोदय साहेब, मी तुम्हाला अशी अपेक्षा करतो की हे पांदन आहे, आम्हाला कधीही सांगितलं नाही तुम्ही की आम्ही बंद करतो, असं करतो की काहीच नाही. अर्ध्या रात्री आले आणि त्यांनी पांदन बंद. एकीकडे लोकसभेचं निवडणूक आणि त्या निवडणुकीत असं झालं की आम्ही तिकडे होतो आणि इकडे यांनी काढा वळला. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यातील सोनगाव या गावामधील. ग्रामीण भागातील या गावामध्ये असणाऱ्या अरुण चोरे या शेतकऱ्यांनी तब्बल 11 शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा रस्ता स्वतःच्या शेतातून जात असल्यामुळे चक्क बंद करून शेतात जायला रस्ता नसल्याने ह्या 11 शेतकऱ्यांनी जवळपास 30 ते 40 एकर पेरणीची जमीन पडीत पडून शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली असून ह्या शेतकऱ्यांनी आपली समस्याला घेऊन तहसीलदार यांना निवेदन दिले. या समस्येवर कारवाई करीत सादर शेतकऱ्यांचे चोरे यांच्या शेतातून रस्ता देण्यात आला, परंतु काही दिवसातच चोरे यांनी हा रस्ता शासकीय नकाशात नसल्याने कारण पुढे करून हा रस्ता चक्क बंद करून टाकला. परिणामी ह्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेली आहे. चोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे व हा वहिवाटचा रस्ता का बंद केला असे आमच्या प्रतिनिधीने विचारल्यास सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण सांगून यावर बोलण्यास नकार दिलेला आहे. परंतु एका शेतकऱ्यानेच शेतकऱ्यांची केलेली कुटुंबनेवर अनेक उलटसुलट चर्चा परिसरात केल्या जात आहे. या सर्व बाबीचा आढावा घेतला आहे थेट शेत शिरातून आमचे प्रतिनिधी कुणाल पुतळे यांनी. तर बघा शेवटपर्यंत. नमस्कार, कुणाल पुतळे, MB न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण इथे आलो आहेत अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनगाव इथे. तर आपण इथून यांच्या गावकऱ्याकडून जाणून घेऊया त्यांचीच प्रतिक्रिया, नेमकं काय त्यांना समस्या निर्माण झालेली आहेत. नेमकं आता आपल्यासोबत शेतकरी बंधू इथे उपस्थित आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांना नेमकी अडचण कशामुळे निर्माण झालेली आहे. तर नमस्कार दादा, आपलं नाव काय? नमस्कार, मुकेश गावंडे, राहणार सोनगाव. तर नेमकी आपली अडचण काय? आम्ही सोनगाव येथील पूर्ण 11 शेतकरी आहे. 11 शेतकरी असून आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांची शेती पडीत आहे, ती फक्त रस्ता नसल्यामुळे. विशेषतः असं केलं की 14/3/2024 आमच्या शेताचा रस्ता बंद झालेला आहे. तर तो सोनगाव येथील एका शेतकऱ्याने अरुणराव चोरे यांचा गट नंबर 25 सुरुवातीला लागतो, त्यामुळे तिथून तो रस्ता पुढच्या शेतकऱ्याला येणारा तो बंद झालेला आहे. तर बंद झाला असल्यामुळे आम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज केलेला आहे. अर्ज केला होता तेव्हा त्यांनी आम्हाला काही दिवसानंतर रस्ता पण तिथूनच दिलेला आहे. गट नंबर 25 मधून चोरे यांच्या शेतातूनच रस्ता दिलेला आहे, पण तो रस्ता चालू नाही झालेला आहे आजपर्यंत. कारण ते समोरचे व्यक्ती जे आहे ते कोर्टामध्ये गेलेले आहे आणि कोर्टाने त्यांना स्टे दिलेला आहे. स्टे दिला असल्यामुळे रस्ता मोकळा झालेला नाही आणि आजपर्यंत आम्हाला रस्ता मिळाला नसल्यामुळे आज आमची पूर्ण शेती जवळपास सोनगाव येथील 11 शेतकरी आहे आणि 11 शेतकऱ्याचे 30 ते 40 एकर जमीन आज पडीत आहे. आता तसं पाहाल तर तो रस्ता जो आहे व जुन्या प्रकारचा तो जवळपास 70 ते 80 वर्षाचा पूर्वीचा आहे आणि आतापर्यंत तो कोणी कोणत्या परिस्थितीत अडवलेला नव्हता. पण आता काय झालं, यावर्षी त्यांनी मधातूनच तो रस्ता अडवण्यात आलेला आहे. कारण त्यांच्या शेताचा भाग, ते म्हणतात की त्यांच्या शेताचा भाग तो आहे, रस्त्याचा भाग जो होता तो, त्याच्यामुळे त्यांनी तो रस्ता बंद केला आणि ते म्हणते की शासकीय नकाशामध्ये रस्त्याची नोंद नसल्यामुळे आम्ही इथून रस्ता देत नाही. तर आपण याबद्दल कुठे अजून पाठपुरावा केला आहे का सध्या आमदार साहेबांकडे किंवा अजून कुठे लोकप्रतिनिधींकडे? नाही, आम्ही सध्या तरी कोणत्या लोकप्रतिनिधीकडे गेलो नाही आहे. त्यांच्या तशी तोंडी कल्पना दिलेली होती, पण असे अर्ज वगैरे असा कोणताही केलेला नाही आहे. तसेच आपल्याकडे अजूनही शेतकरी वर्ग आहेत. मी दत्तस्वामी नागोराव सराट, माझा गट नंबर आहे 5. मी हे शेत 2010 मध्ये घेतलं, तेव्हापासून ह्याच रस्त्यानं वहिवाट करून झालं. तर आता 12/3 अरुण चोरे आणि चेतन चोरे यांनी मंगेश चोरे यांनी JCB खान रस्ता बंद केला रात्रीला. आम्ही मग तहसीलदार रस्ता मागितला, तर तहसीलदारांनी आम्हाला 3/7 निकाल दिला आमच्या बाजूनं रस्ता मोकळा करून. मग त्यांनी नोटीस काढल्या म्हणून RI 8/7 यांना रस्ता मोकळा करून RI आले नाही, पटवारी आले. आम्ही सगळे कास्तकार हजर होतो. RI मग मॅडम पाशी गेलो आम्ही तहसीलदार, तर मॅडम म्हणे तुम्ही हजर नव्हते म्हणून दोन्ही पार्ट्या. तहसीलदार मॅडम पाशी गेलो, मग मॅडम म्हणे उद्या या म्हणे. दुसऱ्या दिवशी त्यानं स्टे आणला. म्हणजे याच्यात RI मॅनेज होते आणि पटवारी मॅडम होते. पटवारी मॅडम 12:30 आले. आणि दरवर्षी आमचे जे हे झालं पाहणी, तर पटवारीच्या ऑफिसमध्ये सगळे कास्तकार बोलावलं होतं.
तर पटवारी मॅडम 12:30 आल्या, हे 11:30 निघून गेले. आज आहे स्टूल साहेब म्हणून आम्हाला म्हणे पाऊस आला. आम्ही सगळे कास्तकार हजर होतो तिथं. तर हे लवकरच निघून गेले. आम्ही मग तलाठीच्या कार्यामध्ये सगळेच शेतकरी होतो. आता आम्हाला माहित नाही याचं मॅनेज झालंय म्हणून. यांनी मॅनेज करून यांना चोरीला स्टे भेटासाठी यांनी पूर्ण मॅनेज केला आहे. नाही तर 8 तारखेला रस्ता मोकळा असतात, हा प्रॉब्लेम आला नसता साहेब. आला नसता प्रॉब्लेम. त्यांनी स्टे आणला कोर्टाने. त्यांचं असं म्हणणं आहे का बाबा तहसील कार्यालयानं यांना 3 महिन्यात निकाल दिला, हे 2 वर्ष प्रकरण चालायला पाहिजे. पण आमचे शेत पडीत राहते. आम्ही विनंती केली तहसीलदाराने, म्हणून आम्हाला हा निर्णय लवकर दिला. एकंदरीत किती शेतकऱ्यांची शेत आहे इथे? आम्ही 11 शेतकरी आहे. 11 शेतकऱ्यांची शेत पडीत आहे का? हो 11 शेतकरी आहे. त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला यापूर्वी तुम्ही पेरणी कधी केली होती, जसं आता तुम्ही म्हणता का? 1 वर्ष अगोदर 23ला. आणि मग आमचा गहू होता मार्च मध्ये, नोव्हेंबर मध्ये आम्ही गहू. म्हणजे तर तेव्हापासून आपलं शेत म्हणजे पडीत आहेत 12/3 पासून 12/3. रस्ताच बंद आहे ना आम्हाला. आणि त्यांचं म्हणणं आहे का बा कालू मातीतून रस्ता आहे, पण त्यांनी आम्हाला असा पर्याय रस्ता दाखवूनच नाही दिला, सुचवलाच नाही. आपले तहसीलदार आहे, नाही तहसीलदार, त्यांनी पाहणी केली अशी काही पर्याय रस्त्याची. पर्याय रस्ता आहेच नाही ना. गेले पाहायला, तर त्यांना सुद्धा असा रस्ता दिसलाच तो नाही. रस्ताच दिसला नाही. स्वतः पाहायला गेले, जे कास्तकार आहे ना, ज्यांनी रस्ता हा बंद केला आहे ते स्वतः पाहायला गेले, त्याला सुद्धा तो रस्ता दिसला नाही. पर्याय रस्ता आहेच नाही. पर्याय रस्ताच नाही है. ते लोक म्हणतात म्हटल्यानं आणि येणार काही मजा नाही ना. मला एक सांगा, तुम्ही 1 वर्षापूर्वी शेतीमध्ये पेरणी केली होती हम्म. आणि अचानकपणे रस्ता बंद कसा झाला? ते त्यांच्या माहित कसा बंद केला, तर रात्रीचा बंद केला ना. आम्हाला काही भांडण नव्हतं करायचे. आम्ही काहीच नाही केलं. आम्ही कायद्यानुसार घेऊन राहिला. आम्ही तहसीलला अर्ज केला. पहिले त्यांनी बोर्ड लावलं होतं मागच्या वर्षी 23 मध्ये. मग आम्ही आमचे फोटो आहे त्यांचे आमच्यापाशी, म्हणजे हे वाद रस्ता बंद करण्यात येईल. अजून एका युवा शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. माननीय महोदय साहेब, मी तुम्हाला अशी अपेक्षा करतो की हे पांदन आहे, आम्हाला कधीही सांगितलं नाही त्यांनी की आम्ही बंद करतो, असं करतो की काहीच नाही. अर्ध्या रात्री आले आणि त्यांनी पांदन बंद केले. एकीकडे लोकसभेचं निवडणूक होतं आणि त्या निवडणुकीत असं झालं की आम्ही तिकडे होतो आणि इकडे यांनी काळा बाजार केला. मेन म्हणजे ते झालं. आणि दुसरीकडे मोदीच्या सभेसाठी करोडो रुपये खर्च करतात आणि आमच्या शेतकऱ्यासाठी का बरं नाही तुम्ही मुद्दा उचलत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगा, शेतकऱ्याला तुम्ही देव माणूस समजता आणि आता का बरं आम्ही इथे मरत आहे, तर आमचे जाणीव नाही का तुम्हाला, ते सांगा मला. बस मला एवढा प्रश्न माननीय श्री मोदी साहेबाला विचारायचा आहे. आता जे तुमचं पडीत शेत आहे त्याची तुम्ही मागणी कोणाकडे करणार? हा भाग महसूलमध्ये येते. मग महसूलमध्ये येते तर मग तहसीलदारानं तलाठ्याला पाठवून किंवा आरायला पाठवून पूर्ण शेताची पाहणी करायची. पडीत आहे का नाही बा खरंच, तसं आम्हाला रिपोर्ट द्यायचा त्याला. म्हणजे आम्हाला पुढं कोर्टात काम करू शकते तो अहवाल आहे बा पडीत. त्यांचं म्हणणं असं काय पडीतच नाही बा. त्यांनी कोर्टाचं सांगितलं का यांची शेत पडीत नाही आहे. कोणी सांगितलं असं? जे विरुद्ध प्रतिवादी पार्टी. त्यांनी सांगितले की आमची शेती पडीत नाही आहे, आमची शेती वाहतीत आहे आणि पराठी पेरली आहे आणि यांची शेतीत माल चांगला आहे. तर कोर्ट मधले कोणीच बघायला आले नाही आणि त्यांनी निर्णय. पण या ठिकाणी बघता तर काही आपण तुम्ही बघतच आहे सर. पडीत आहे ना हे. हा, कोर्टात त्याचा विश्वास ठेवला का पडीत नाही. विश्वास ठेवलाय त्यांच्यावर. आणि कसं आहे आता, म्हणजे तो एकटा झालाय, आम्ही एवढे जण झालाय तरी कोर्टाने निर्णय हे फक्त एकट्या करून दिलाय, आमच्याकडून दिला नाही आहे. तुम्ही बघू शकतात की पांदन हे आता 50 वर्ष झाले. आतापर्यंत 50 वर्षापासून मी 2001ला जन्माला आलो. 2001 पासून मी या म्हणजे शेतात आमचं शेत आहे, तर तेव्हापासून हा रस्ता आहे. तर आजपर्यंत अशी अडचण नाही आली आणि आताच कशी काय आली हेच नाही समजलं मला. आज मी माझ्या शेतामध्येच उभा आहे. माझं शेत मी 2003 पासून माणिकराव गावंडे यांच्यापासून घेतलेला आहे. तेव्हापासून मी जो रस्ता हा बुजवलेला आहे अरुण चोरे आणि मंगेश चोरेंनी, मी आताहीपर्यंत ते म्हणजे 2023 पर्यंत मी त्याच रस्त्याने वहिवाट करत होतो. पण मार्च 12/3/24 मध्ये
हा रस्ता अरुण चोरे आणि मंगेश चोरे यांनी पूर्णपणे बंद केलेला आहे. त्याच्यामुळं माझी शेती हे पडीत आहे आणि माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी या उपासमारीच्या वेळेमुळं माझं म्हणजे आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. कारण कोणतीही शेती आणि कोणताही सातबारा माझ्याकडे त्या जेवढा काही आहे, आता जो 3 एकराचा आहे तेवढाच आहे. त्याच्यामुळं माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी शासनानं याचा विचार करून हा योग्य तो न्याय हा या रस्त्याबद्दल आणि आमच्यावाल्या पिकाचं जे आमच्या शेतीचं जे आज नुकसान झालेलं आहे याच्यावर काही विचार करून योग्य तो न्याय द्यावा. आता आम्ही जवळपास ठीक आहे. आता तुम्ही पाहतच आहे, यांनी दाखवल्याप्रमाणे आमची शेती आणि शेतीला असलेला रस्ता. आता इकडून आलेला आहे आमच्या शेतापासून जिथे रस्ता अडवणूक केलेला आहे तिथे आम्ही आलेलो आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. आता तुम्ही पाहतच आहे की इथे आमचा रस्ता कुठे अडवलेला आहे नेमका. आता हे तुम्हाला दिसत आहे समोरचं तुरीची पावर पेरलेलं दिसत आहे. इथून तुम्हाला रस्ता दिसत आहे सरळ, आणि ह्या इथे रस्ता आमचा नेमका अडवलेला आहे. हा जो रस्ता अडवल्याचा भाग आहे हा आताही पण स्पष्ट दिसत आहे की शेत कुठून आहे आणि शेताचा रस्त्याचा भाग कुठून आहे. जरी त्यांनी वावर पेरलेला आहे तरी पण इथं दिसत आहे स्पष्ट. वावर कोणाचा समजा पेरलेला आहे, हे पण त्यांचंच आहे आणि ते पण त्यांचंच आहे. हे मुलाचं आहे आणि ते वडिलाचं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये हा रस्ता आला नाही म्हणून ते बुजवलं नाही त्यांनी. हा, त्यांचं म्हणणं तेच आहे की बा हा रस्त्याचा भाग आमच्या शेतामध्ये येतो आणि आम्ही म्हणून त्यांनी बंद केला आहे. पण तुम्ही पाहाल तर हे जुनी वहिवाट जी आहे तुम्हाला स्पष्ट रस्ता दिसत आहे. आणि हे नाली पण त्यांनी तिरपी खाल्लेली आहे पूर्ण रस्त्यामध्ये, आणि रस्ता बंद करण्याचे पूर्ण प्रयत्न केलेले आहे आणि बंद केलेला आहे. त्याच्यामुळे आज आमचा इथून शेतामध्ये जाण्याचा रस्ता हा टोटली बंद झालेला आहे. इथं काट्या टाकून हा रस्ता किती वर्षापासून सुरू होता? हा रस्ता जवळपास गावातले जे कोणी असते सगळ्यात वयस्कर व्यक्ती 60-70 वर्षाचे त्यांना कोणालाही विचारलं ते आजही म्हणून का आम्ही लहानपणापासून आम्ही इथूनच रस्ता पाहिलेला आहे. त्याच्यामुळे हा रस्ता कोणी सोनगावमध्ये सांगू शकत नाही की 100 वर्ष झाले की 200 वर्ष झाले. त्याच्या पहिलेपासून तर हा रस्ता व्यवस्थित चालू होता. त्याच्यामुळे आजपर्यंत हा रस्ता काय की हा रस्ता म्हणजे वर्षानुवर्ष सुरू असला आहे, कसा बंद केला. त्याचं कारण हेच आहे की त्यांचं हे शेतवरचं पडीत होतं, हे त्यांनी यावर्षी काढलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, हे नाला पूर्ण भाग होता, नाला लहान केला नाला मोठा असल्यामुळे. आणि माझं शेत इथपर्यंत हे तिरपी नाली खांदात आणलेली आहे त्यांनी. ही नाली खांदात तशी तिरपी आणली यांनी. तिरपी आणल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की बा इथपर्यंत आमचं हे शेत आलं तर समोरचं शेत आमचं ही जागा जी रस्त्याची आमच्या शेतामध्येच आहे असं ज्या शेतकऱ्यांचं समोरचं म्हणणं आहे. तुम्ही उभे आहे ते शेत कोणाचं आहे? हे शेत सामायिक क्षेत्र आहे. ते भोंडे गावंडे पडीत म्हणून ते खूप वर्षाचं पडीत आहे आणि सामायिक क्षेत्रामध्ये आहे. हे वाहितीत नसल्यामुळे यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. नाही तर यांनी केलं असतं की हे शेत तुमच्या शेतामध्ये जागा कशी काय आली बा, पण हे पडीत असल्यामुळे यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही पाहिल्याप्रमाणे हा सरळ तुम्हाला दिसते की आजही दिसून राहिला की रस्त्याचा भाग मोकळा कसा दिसून आलेला आहे. तो आपण बघू शकता, हाच तो मुख्य रस्ता जिथून आजपर्यंत शेतकरी येणं जाणं करत होते. पण आज हा ब्लॉक झाल्याच्या कारणामुळे यांचं जे जीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे. यांना शेती करण्यास अडचण निर्माण होत आहे. आपण बघू शकता, हाच तो पांधन रस्ता जिथून आजपर्यंत कित्येक वर्षांपासून हे शेतकरी बांधव इथे येत होते. आणि हीच ती जागा जिथे ह्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्याचं शेतकरी वर्ग सांगतायत आपल्याला. शेतकरी वर्ग जो निसर्गाशी नेहमी हा एक हात करण्यास नेहमी तयार असतो, आज त्याला कोर्टाच्या आणि शासनाच्या कार्यालयांशी भांडावं लागत आहे. तर आपण बघू शकता इथे 40 एकरांमध्ये 11 शेतकऱ्यांचे यावर ह्या जमिनीवर हात पोट होतं. तर अशा समस्येमुळे यांच्या परिवारावर चिंतेचं सावट आलेलं आहे. तर आता यांनी जावं कुठे आणि कोणाला न्याय मागावा असा यांच्या पुढे प्रश्न पडलेला आहे. खूप वर्षापासून ज्या रस्त्याने येत होतो त्या रस्त्याचा बंद झाल्यामुळे आम्ही तहसीलदारांनी कंप्लेंट केली. तहसीलदाराला अर्ज करून तहसीलदाराने आम्हाला रस्ता दिला. तो रस्ता आता मोकळा पेरण्याच्या टाइमला मोकळा होणार होता, त्यामुळे आम्ही खूप आनंदी होतो. पण अचानकमध्ये 4 ते 5 दिवसामध्येच त्याला कोर्टाने स्टे दिला. त्यामुळे आमच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झाला की आता रस्त्याच्या संदर्भात हे तहसीलमध्ये भांडावं की कोर्टामध्ये भांडावं हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला. पहिली गोष्ट म्हणजे कारण ज्या अर्थी तहसीलदार इथे येऊन स्पॉट पाहणी करून एवढ्या मेहनतीने साक्षीपुरावे जमा करून जर रस्ता देत असेल
आणि न्यायालय तिथे गेल्याबरोबर जर त्या ऑर्डरला स्टे देत असेल तर याच्यामध्ये भांडायचं कुणाकडे? तहसीलमध्ये महसूल विभागाकडे भांडायचं की न्यायालयाकडे भांडायचं? हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये न्यायालयाने आम्हाला जेव्हा स्टे दिला त्याच्यावर पर्यायी रस्त्याची कोणतीही आम्हाला पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे तुमची शेतजमीन पडीत आहे की पेरली आहे याच्यावर न्यायालयाला काही घेणं देणं नाही आहे. त्यांनी फक्त एका शेतकऱ्याचा विचार केला न्यायालयाने आणि 11 शेतकऱ्यांना उपासमारीकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नाने त्यांना ढकलण्यात आलेला आहे. न्यायालयाने वास्तविक पाहिलं आम्हाला पर्यायी रस्ता करून देऊन नंतर जो रस्ता बंद स्टे दिलेला आहे तो द्यायला पाहिजे होता, पण तो तसं केलं नाही न्यायालयाने. आणि आता न्यायालय म्हणते की जोपर्यंत कोर्टाचा निर्णय लागणार नाही, म्हणजे कोर्टाचा निर्णय आपल्याला माहीत आहे आपल्या देशामध्ये 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष कितीही वर्ष लागू शकते, तोपर्यंत आमची जमीन पडीत ठेवावी का आणि तोपर्यंत आम्ही काय खावे आणि काय करावे हा आमच्या पुढे प्रश्न पडलेला आहे. आणि त्यानंतर इकडल्या एरियामध्ये तुम्ही पाहता सगळ्याच जमीन हे कोरडवाहू नसून सगळे वलितवाली आहे. आणि याच्यामध्ये उन्हाळे पीक आमचं वाया गेलेलं आहे. प्रत्येकाच्या शेतामध्ये 11 शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर पंप आहे आणि विहीर पंप असल्यामुळे उन्हाळ्याचे शेत वाया गेलेले आहे, पावसाळी शेत वाया गेलेले आहे, जमिनीची पोत खराब होत आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा आहे. असा एकही शेतकरी नाही का त्याच्यावर कर्ज नाही आहे. तो आताच एवढा डबघाईला आलेला आहे का त्यांना आता जगावं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर याच्या एवढ्या शेतकऱ्यामुळे जर आम्ही तसा कलेक्टरला एक पत्र दिलेलं आहे की जर आमचा रस्ता चालू नाही करण्यात आला तर आम्ही आत्महत्या करण्याचे प्रयत्न करू शकतो, कारण तशी वेळ आमच्यावर आलेली आहे. कारण 20 वर्ष 30 वर्ष रस्ता बंद करून शेती पडीत ठेवून आम्ही कोणताही शेतकरी जगू शकत नाही, हे सगळ्याला माहीत आहे आजच्या आपल्या आजच्या काळात. त्याच्यामुळे आमचं सरकारला एकच म्हणणं आहे की जवळपास हा जो रस्ता आहे ज्या शेतकऱ्यांनी अडवलेला आहे, तर आमचं एकच म्हणणं आहे प्रशासनाला की ज्यांनी जो रस्ता अडवला त्यांचं जे सातबाऱ्याप्रमाणे क्षेत्र आहे त्यांना ते मोजणी करून द्यावं आणि त्यांची खुणा कायम करून ते त्यांना मोकळं करण्यात आलं, त्याच्या बाहेरून आमचा रस्ता देण्यात यावा, ही आमची एक मागणी राहील. आता ते कोर्ट कशा प्रकारे करते किंवा महसूल विभाग करते याची आम्हाला कल्पना नाही आहे सध्याच्या परिस्थितीत. आम्ही जेव्हा माहिती घ्यायला गेलो तहसीलदाराकडे, त्यांना विचारलं की कोर्टाने स्टे दिला, आता आमचं रस्त्याचं कसं, तर त्यांनी सगळ्यांनी आम्हाला एकच सांगितलं का तुमची केस ही न्यायालयात चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. आणि न्यायालयानं आम्हाला पर्यायी रस्ता कोणताही दिला नाही आणि किती वर्षात आमच्या शेतीचा निर्णय हे पण सांगितलेलं नाही आहे. म्हणजे शेतकऱ्यांना न्यायालयाने प्रत्यक्ष वाऱ्यावर सोडलेलं आहे. तुम्ही जगा मरा, एका शेतकऱ्यासाठी आज 50 टनाचं हे त्यांनी नुकसान केलेलं आहे. तर आपल्यासोबत आहेत श्री चोरे साहेब. तर सदर काही शेतकऱ्यांनी आपल्यावर आरोप केला आहे की आपण त्यांचा रस्ता अडवलेला आहे, तर याबद्दल आपण काय सांगू इच्छितो? सदर प्रकरण कोर्टात असल्यामुळे आम्ही याच्यावर भाष्य करायला तयार नाही, पण जो काही निकाल निघेल तो आम्हाला मान्य राहील. सोनगाव क्षेत्रातील काही शेतकऱ्यांनी पटवारी आणि आरआय या हिशोबाने तुमचा आरोप प्रत्यारोप केला आहे का तुम्ही मॅनेज झाले आहे बा. त्यांचा जो रोड होता बांधण म्हणजे वाई वाईटचा रोड जो प्रकरण चालू आहे त्याबद्दल तुम्ही तिथं थेट गेले नाही आणि न जाता तुम्ही तिथून परत आले काही न करता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मी मंडळ अधिकारी अमला विश्वेश्वर, माझ्या अंडरमध्ये सोनगाव हे गाव येते. मी मुकेश गावंडे आणि चोरे या दोघांचं रस्त्याच्याबद्दल भानगड होती. त्या संदर्भात मी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर नायब तहसीलदार साहेबांना मी माझा अहवाल दिला. त्या अहवालानुसार नायब तहसीलदार यांनी आदेश केला. आदेश केल्यानंतर मग त्या आदेशावर अपील माननीय दिवाणी न्यायालयामध्ये गेलेलं आहे. तिथं स्टे मिळालेला आहे. स्टे मिळाल्यामुळं आमची जे प्रोसेस आहे हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे मला पुढचं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार मला ते काम थांबवावं लागला आणि संबंधित कास्तकार यांनी जे माझ्यावर आरोप ठेवलेले आहे हे खोटे आहे, ते मला मान्य नाही आहे. आणि मी प्रत्येक दिवशी जसं जसं मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन दिलं त्यानुसार मी माझी कारवाई पूर्णतः केलेली आहे.